आणि मराठी माणसाला मराठी माणसं सपोर्ट करते नाही म्हणून मराठी माणूस आज मागं आहे. ही गोष्ट मी पण खूप अनुभव केलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला खूप मोटिवेशन द्यावं असं वाटत होतं. काही दिवसांपूर्वी मी मळ्यात शेती करत होतो. त्यानंतर मी शेती करता करता मी नंतर म्हटलं आपण खूप दारू वगैरे ड्रिंक वगैरे खूप नशे वगैरे केलेले आहे आयुष्यात. पण नंतर म्हटलं यार आपण कुठेतरी चुकतोय. नुसतं शेती करून आपल्या आयुष्यात आपले जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार होणार नाही. त्यानंतर मित्रांनो मी ट्रॅव्हलचा बिझनेस चालू केला. सगळ्यात पहिले मी बालीला टूर घेऊन गेलो, सक्सेसफुल झाली. त्यानंतर मी केरला वगैरे खूप इंडियामध्ये पण डोमेस्टिक करत होतो. त्यानंतर मी थायलंडला फेब्रुवारीपासून थायलंडला मी सुरू केले 2026ला. आत्तापर्यंत 150 लोकांची क्रॉस केली आहे. आणि हीच माझी आयुष्यातली कमाई आहे. हे माझ्या हातात थाईवत आहे मित्रांनो, हे माझ्या हातात थाईवत आहे. हे कमीत कमी 30,000 थाईवट आहे, हजाराचे. म्हणजे इंडियन करन्सीचे असतील तर किती असतील, 90,000 रुपये असतील. हे इंडियन करन्सीला तर व्हॅल्यू नाही आहे. आणि काय आहे आयुष्यात तुम्हाला जर पुढं जायचं असेल तर काही माझे मित्र यू केमध्ये पाऊंड कमवता, काही डॉलर कमवू राहिले. आणि मी नाही काही बॅक बेंचर थाईभातपर्यंत आलेलो आहे. डॉलरमध्ये पण ऑनलाईन इन्कम चालू आहे. त्यामुळे एकच सांगायचं आयुष्यात तुम्हाला, एकच मोटिवेशन द्यायचं आहे. आयुष्यात पैसे कमवा, मन लावून काम करा. नुसतं ज्याच्यात तुमचं पॅशन आहे ना, त्या पॅशनमध्ये नागड होऊन नाडा यार तुम्ही यार. तुम्हाला 100% तुम्हाला सक्सेस भेटेल. तुम्ही जर नुसते पैसे करत राहिले तर आयुष्यात सक्सेस कधीच भेटत नाही. मी पण असेच पैसे कधी पैसे येतील माझं असं वरून देव माझ्या अंगावरती पैसे टाकेल मी मंदिरात जाऊन, तेव्हा मला आयुष्यात सक्सेस भेटलं पाहिजे असं अमुक तमुक. आणि मग माझ्या या मुलीवर काही भेटत नाही या गोष्टी. या मुली बिलीने या नंदत पडायचं पण नाही. तुम्हाला एकदम चांगलं सांगतो, देवाकडनं मागं देव जर आज देत असं अख्खी जगामध्ये सगळे करोडपतीच राहिले असते. काबिल व्हा, स्वतःच्या पायावरती उभे राहा, तुम्हाला आयुष्यात 100% सक्सेस भेटेल. हा सक्सेस मी स्वतः माझ्या आयुष्यात मी हे फक्त पैसे नाही आहे, हा माझ्यासाठी अभिमानाचा पद आहे, तो तुमच्यासोबत शेअर करतो आहे. आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर डायरेक्ट भिडलं पाहिजे. मराठी माणसाने धंदा केला पाहिजे. मराठी माणूस जर धंद्यामध्ये जर नागडा उतरला तरच सक्सेसफुल होतो. आणि मराठी माणसाला मराठी माणसं सपोर्ट करते नाही म्हणून मराठी माणूस आज मागं आहे. ही गोष्ट मी पण खूप अनुभव केलेला आहे. स्वस्तातले पॅकेज घेऊन पण काही लोक थायलंडला फिरतात, काही फरक पडत नाही. आणि माझ्याकडनं 2 आणि 3 हजाराचं बार्गेनिंग मी आत्तापर्यंत कधीच बार्गेनिंग केलेलं नाही आणि इथून पुढं करणार नाही आहे. माझं काम आहे जे मी लोकांना सेवा द्यायची त्या लोकांना मी सेवा देतो. आणि माझ्यापर्यंत 100%चा रेशो आहे की लोक नाराज झालेलेच नाही आहे. आणि मित्रांनो, धंदा करत राहा. आज न उद्या तुमचे दिवस 100% येणार एवढं सांगेल. आणि डोळे कधी पण मिटतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्याची मजा खरी एन्जॉय करण्यात, ते पैसे साचून ठेवण्यात नाही आहे. एन्जॉय करा, जग बघा, खूप वेगवेगळे देश आहे, खूप फिरण्यासारखे आहे, खूप चांगल्या गोष्टी आहे. थायलंडला तुम्ही या, सिविक सेन्स नावाची गोष्ट काय असते तुम्ही थायलंडला येऊन तुम्हाला नक्की शिकायला भेटेल. मी तर तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे. एवढंच सांगेल, मला सपोर्ट करा. जय हिंद, जय भारत.